छानसा असा परतलेल्या भाताचा आज नाश्ता केला आणि सकाळीच आम्ही बाहेर पडलो कारण थोडीशी खरेदी करायची होती. रस्त्याने वातावरण बघा किती सुंदर होतं. मोठे मोठे ढग आकाशात दिसत होते. दुकानात पोचलो तर तिथं असे पुतळे उभे केले होते. ही पावसाळ्याची चाहूल नाही का, रेनकोट वगैरे. दुकानात पण गर्दी होती बरं का, कारण आता सध्या लहान मुलांच्या शाळा चालू होतात ते, त्यामुळे पालक आले होते त्यांचे युनिफॉर्म वगैरे घ्यायला. तिथं थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही आईस्क्रीम पार्लरला आलो, आवडत्या ठिकाणी. छान अशी सॉफ्टी खाल्ली. मला तिथली सॉफ्टी आवडते बरं का. आणि घरी आल्यावर पुन्हा कामाला लागले. भेंडीची भाजी करायची होती. तव्यात तेल, जिरे मोहरी टाकली, मिरची टाकली आणि भेंडी टाकली आणि छान अशी परतून घेतली. भेंडीची छान अशी भाजी केली. दुसरीकडे मी आमरस करून ठेवला होता. चपात्या लाटून घेतल्या. बघा बरं कशा टम्म फुगल्यात चपात्या. पीठ मळलेलं आणि भिजलेलं असलं ना, छान 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 येतात चपात्या. बरं वाटतं त्या करताना पण, मग हो की नाही. चपात्या लाटून घेतल्या आणि तव्यात गवारी टाकली. काल जसा मिरचीचा खरडा केला होता तसा आज गवारीचा करावा असं वाटलं होतं. थोडीशी गवार शिल्लक होती माझ्याकडे फ्रीजमध्ये. मग तव्यामध्ये गवारी टाकली, मिरच्या टाकल्या, लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या, मूठभर शेंगदाणे परत तसेच टाकले. छान असं ते तेलावर खरपूस भाजून घेतलं आणि आज तव्यातच वरवंट्याने खरडून घेतलं बरं का ते ओबडधोबड. मी गवार बारीक करायच्या ऐवजी जास्त करून मिरची बारीक केली बरं का. म्हणजे मिरचीचे तुकडे जास्त बारीक केले. गवार तशीच अख्खी अख्खी ठेवली. ते खाताना छान लागतं. छान असा गवारीचा खरडा केला. भेंडीची भाजी, आंबरस आणि चपाती. असा गोडसा आज बेत होता बरं का. रविवार असून तिखटाचा नाही, आज गोड बेत होता. चला तर मग या जेवायला.